वेलकम टू प्रणो आरी क्रिएशन. आपल्या फ्री आरी वर्कच्या क्लासमध्ये डे 6 मध्ये आपण शुगर बीड्स आणि कट बीड्सची लोडिंग कशी करायची हे पाहिलं होतं. आज डे 7 मध्ये आपण 5 टाइप्सची फिलिंग कशी करायची लीफची ती पाहणार आहोत. तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. आपल्याला शुगर बीड्स लागणार आहेत. कट बीड्स पाहू शकता तुम्ही, कलरमध्ये कट बीड्स आहेत. परत आपल्याला नॉर्मल मशीन थ्रेड लागणार आहे. ही ॲडव्हान्स लेवलची नीडल आणि कटर, एवढं साहित्य लागणार आहे. तर चला पाहूया कसं करायचं. ह्याला थ्रेडला आहे ना, नॉर्मल आहे ना, गाठ बांधून घेतली आणि खालच्या साईडला टाकलेलं आहे थ्रेड. ही लीफची डिझाईन आहे ना, मी मार्किंग करून घेतलेली आहे पेन्सिलीने. आता लीफची जी आहे ना, म्हणजे फिलिंग आहे ती आपण खालून नाही करायची, तर वरून करायची. आणि ही जी मार्किंग आहे ही लक्षात ठेवायची. आता इथून जिथं मार्किंग आहे तिथून मी हा थ्रेड वर काढला आणि बॅक साईडला एक स्टिच टाकून दिली. नीडलमध्ये शुगर बीड्स फिल करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपण एवढी लेंथ वर घेतली मी, लक्षात ठेवा. मधल्या साईडला आहे ना टक केले, 2 स्टिच दिल्यात. परत हा थ्रेड आहे ना, आता ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे ना अर्धा असेल. आता हे फिल करून घेतलेत. इथे एक स्टिच टाकला आणि अजून एक एक्स्ट्राचा स्टिच टाकला. आणि जो थ्रेड आहे तो मी परत मार्किंगचे आहे ना इथे एक स्टिच टाकली आणि दुसरी स्टिच मी मार्किंगवर टाकली. परत फिलिंग करून घ्यायचे. आता इथल्या साईडला इथंच टक केलेलं आहे आणि अजून एक स्टिच तिथं टाकलेली आहे. परत मी रिटर्न घेऊन जाते. दुसरी मार्किंगवर टाकली. परत बीड्स फिल केले. जसं आपण लोडिंगला आहे ना बीड्स आहेत ना हे मोजून टाकत होतो, तसं लीफचं नाही आहे. जेवढे बीड्स बसतील ना तेवढे तुम्ही टाका. आता मी ही पहिल्या रोमध्ये ना 7 बीड्स टाकलेत, नंतर 6 टाकलेत, इथे पण खाली 6 टाकलेत. म्हणजे जेवढे बसतील ना फिलिंगसाठी तेवढे. फक्त आपलं आहे ना लीफ आहे ना शेपमध्ये आलं पाहिजे, असं लक्षात ठेवा. आता इथे पण 2 स्टिच टाकलेत, ते लक्षात ठेवायचं. 2-2 स्टिच टाकायचे प्रत्येक ठिकाणी. आता इथे पण मी एक आणि दुसरी मार्किंगवर टाकलेलं आहे. जेणेकरून मी जी टिप सांगते ना त्याने ना प्रॉपर आहे ना तुमचं मार्किंगवर आहे ना टाकलं ना तुम्ही स्टिच, प्रॉपर असं लीफ तयार होईल. एक आतल्या साईडला आणि एक मार्किंगवरती. आता इथे मी लॉक करून घेते. हे पाहू शकता तुम्ही, हाफ आहे ना झालेलं आहे पान. आता अर्धी बाजू ही आपण पूर्ण करूया. आता इथे लॉक करून घेतलंय. आता परत इथून सुरुवातीपासून सुरुवात करायची. थ्रेड कापायचं नाही खालून, डायरेक्ट इथं घेऊन यायचं. आता इथे मार्किंगच्या आतमधून आहे ना थ्रेड मी बाहेर काढला आणि बॅक स्टिच मार्किंगवर दिले आणि हे बीड्स लोड करून घेतलेत. दोन स्टिच दिलेत. आता ह्या 2 आहे ना लीफ मध्ये ना थोडा गॅप असतो, लक्षात ठेवायचं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण, की आता इथे मिडल सोडून आहे ना 1 2 3 4 पानं मी टाकलेले, 4 फिलिंग केलेले. तसं हा मिडल सोडून हे 3 झालेत आणि अजून एक करावे लागेल. म्हणजे हा मिडल सोडून जेवढे आपण इकडे स्टिचेस दिलेत तेवढेच ह्या साईडला पण द्यायचे.
मग त्याच्यामुळेच आहे ना आपलं हे परफेक्ट येतं, हे गोष्ट लक्षात ठेवा. तर इथं डबल स्टिच दिली मी. परत इथं मी आतमधल्या साईडला घेतले आणि दुसरं मार्किंगवर घेतले स्टिच. आता इथे लॉक करून घेतले. आता इथे मधल्या साईडला तुम्ही मोकळं सोडू शकता किंवा आहे ना बीट्स लावू शकता किंवा हे शुगर बीट्स आहेत ना मध्ये पण टाकू शकता. आता मी आहे ना ही गोल्डनची आहे ना चेन आहे ना त्याच्यातले आहे ना कट करून आहे ना इथं मिडलला असे लावणार आहे, जेणेकरून ते अजून सुंदर दिसेल. आता माप घ्यायचं व्यवस्थित. 3 चेन बसतात इथं प्रॉपरली. मग 3 चेन आहे ना आपण कट करून घ्यायचं. मी हा ग्लू ॲड करते इथे. तर मळी आहे ना टाकून घेतलं मी. किती सुंदर दिसतंय. हे झालंय. आता इथे कट बीट्सचं पाहूया आपण. आता इथे आपण कट बीट्स यूज करणार आहे. तर कट बीट्स मी कलरमध्ये यूज केलेले आहेत. तुम्ही गोल्डनमध्ये पण करू शकता. जास्त ब्लाउजमध्ये ना गोल्डन कलरमध्येच यूज केलं जातं. आता इथे आतमधल्या साईडला मी एक स्टिच टाकले आणि मार्किंगवर ब्लॅक स्टिच टाकले बॅकवाले. आता इथे पण आपण आता हे समजा इथे 4 कट बीट्स आपण बसवलेले आहेत. इथे पण सेमच पद्धत यूज करायची. एक स्टिच आतमधल्या साईडला आणि दुसरी मार्किंग वरती. जेवढे बीट्स बसतात ना तेवढे बसवा. जबरदस्ती करू नका बीट्स बसवायला. जर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा धागा अडकला इथे, आता मी हे करताना माझा धागा अडकल्यासारखा वाटत होता, तर जिथं धागा अडकेल ना तिथं स्टिच टाका. आता इथे लास्टला स्टिच टाकते मी, लास्टवाली. इथं लॉक करून घेतलं. सेम जसं शुगर बीट्सचं आपण केलं ना लीफ, सर्व प्रकारच्या लीफ अशाच करायच्या आहेत. आता इथं हाफ मी करून घेतलेला आहे आणि हाफ पोर्शनला इथं पहिलं लॉक करून घेतलं. आता ह्या साईडला यायचं आहे. इथं आहे ना आतल्या साईडला आणि एक आहे ना मार्किंगवर स्टिच टाकले. आता इथे पण पाहायचे 1 2 3 4 मिडल सोडून 4 आहे ना स्टिच टाकल्यात, त्यामुळे हा मिडल सोडून इथे पण 4 स्टिचेस तुमचे आले पाहिजेत, ना जास्त ना कमी. आता ही लास्ट स्टिच आहे. आता ह्याच्या मिडलला हेच बीट्स तुम्ही लावू शकता असे. आता हे लीफ आहे ना तयार झालेलं आहे पान. जर तुम्ही आहे ना मिडलला असे स्टोन लावायचे असेल तर इथे लावू शकता. आता मी ही गोल्डन कलरचे कट बीट्स यूज करते, तुम्ही काही यूज करता. आता इथे मी लॉक केलेलं नाही, तसेच मी आहे ना कट बीट्स लोड करणार आहे.
आता इथं लॉक करून घ्यायचं. हे शुगर बीट्सचं पान आणि हे कट बीट्सचं पान आपलं तयार झालेलं आहे. आता इथं हाफ पान बघू आपण. हे फुल पान आहेत. आता हाफ लीफ पण बघूया. इथे आपण शुगर बीट्सचं आहे ना लीफ पाहणार आहोत हाफ वाला. तर सगळ्यात आधी मी ना शुगर बीट्स लोड करून घेतलेले आहेत आणि ह्या धाग्याची गाठ बांधून आहे ना धागा खाली ठेवलेला आहे. आता ह्याला मार्किंग केलेलं नाही, आपण डायरेक्ट करू शकता तुम्ही. एक बॅक स्टिच टाकून घेतली. आता ह्याला एका टायमिंगला मी 5 आहे ना शुगर बीट्स टाकलेले आहेत. एक स्टिच टाकली, परत दुसरी टाकली, परत मी रिटर्न घेऊन गेले थ्रेड इकडे. आता दुसरा जो थ्रेड आहे ते एक शुगर बीट सोडून आहे ना दुसऱ्या शुगर बीट्सच्या इथे पडला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आहे ना एकदा 5 आहे ना बीट्स घेतले ना शुगर बीट्स, तर दुसऱ्यांदाही 5च घ्यायचे आणि बरोबर स्टिच अशी सरळ नाही पाहिजे, अशी क्रॉस पाहिजे. 2 स्टिच टाकायचं. परत आपण घेऊन गेलो, परत आहे ना एक शुगर बीट सोडून दुसऱ्या शुगर बीट्सच्या इथे घ्यायचे आणि परत 5 बीट्स घ्यायचे. परत अशी सरळ नाही टाकायची, क्रॉसेस टाकायचे आणि इथे लॉक करून घ्यायचं. लॉक करून हे बघा, हे पूर्ण पानाचा शेप आलेला आहे. तर मी इथून आहे ना जरीची आउटलाईन द्यायला चालू केली. आता इथून आपला शेप बदलायचा म्हणून एक छोटी स्टिच टाकली आणि परत रिटर्न आपण आता इथं लॉक करून घ्यायचं. हे पाहू शकता पाना किती सुंदर दिसतं. असंच कट बीट्सचं पण पान इथे पाहूया. एक बॅक स्टिच टाकून घेतली. आपण आता 5 बीट्सचं करणार आहोत. 5 कट बीट्स घेतले, टक केले, 2 स्टिच द्यायच्या वरती आणि खालती. परत इथे पण सेमच ट्रिक यूज करायची. आता इथे आपलं कट बीट्स एक आहे ना त्याच्या इथे पहिल्या सोडून दुसऱ्या इथे कट बीट्सला. आता खाली कट बीट्स 5 टाकले तर वरती पण 5 टाकायचे. सरळ टाकायचे नाही, अशी पूर्ण क्रॉस अशी टाकायची. परत एक कट बीट सोडून आता इथे 3च टाकले स्टिच आणि इथे लॉक करायचं. ह्याला पण आता जरीची आउटलाईन देऊया. आउटलाईन दिल्यानंतर त्याचा लुक खूप सुंदर येतो, त्यामुळे आउटलाईन ही द्यावीच लागते. पाहू शकता किती सुंदर असं लिफ तयार झालं. अशा प्रकारे लिफ करायचे. हे 5वं आणि शेवटचं लिफ आहे. ह्याच्यासाठी आपल्याला आहे ना
कट बीट्स यूज करायचे आहेत. मी गोल्डन कलरचे कट बीट्स यूज केलेत. पण इथे आपण बघा डायरेक्ट आपण लोडिंग चालू केली होती. इथे तसं नाही, आतल्या साईडला आपल्याला एक आहे ना कट बीटची शिलाई मारायला लागणार आहे, जेणेकरून आपलं काम आहे ना बल्की दिसेल. सर्वात आधी आपण एक बॅक स्टिच टाकून घेतले. आता इथे एक एक कट बीट्स टाकायचे आहेत, जसं मी मार्किंग केले ना तसं. एक एकच कट बीट्स टाका, जास्त टाकू नका. आता इथे लॉक केले. आता इथून जसं आपण ह्याला लोडिंग करत होतो तसंच प्रॉपर वरतून आता लोडिंग करायचं आहे. एक आतल्या साईडला एक बॅक स्टिच करून घेतली मार्कवर आणि जेवढे बीट्स बसतात ना तेवढे सुरुवातीला टाकून घेतले. आता 2 स्टिच टाकलेत मी आणि बॅकला एक. इथे माझा आहे ना थ्रेड अडकला होता, त्यामुळे मी तिथं स्टिच टाकली आणि दुसरी स्टिच इथं टाकली आणि दुसरी स्टिच तिसरी मार्किंगवर टाकली. जर तुमचा ही धागा अडकला तर तिथे एक स्टिच टाकून द्यायची, काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथून आता सुरुवात आहे ना मी इकडून केली ना, तर सुरुवातीला इकडूनच बीट्स टाकायला चालू करायचे, मध्येच इथून नाही टाकायचे. वरच्या साईडला 2 स्टिच आणि खालती 2 स्टिच, हे लक्षात ठेवा. आता इथे मोजून नाही टाकायचे बीट्स, तुमच्या अंदाजाने जेवढे बसतात ना तेवढे टाकू शकतात. हे लीफ कसं बल्की दिसतंय, तसं वरचं लीफ बल्की नाही, हा सिंपल लीफ. आता इथे आपल्याला लॉक करायचं आहे. हे बघा किती प्रॉपर आलंय. जे ब्रायडल ब्लाउज असतात ना त्याला हे खूप यूज होतात. अशा पद्धतीनेच जे परफेक्ट लीफ असतं पान ते अशा पद्धतीनेच करतात. आता परत इथं लॉक करून आता इथं मार्किंगच्या आतमध्ये आणि बाहेर एक स्टिच टाकले, बॅक स्टिच. आता इथे पण तीच प्रोसेस यूज करायची आपल्याला. जेवढे बीड्स बसतात ना तेवढेच टाकायचे आहेत. आता मध्ये मी हेच बीट्स टाकते किंवा लॉक करून घ्यायचं इथे. मी दोन्ही साईडला इक्वल स्टिच टाकल्यात. मिडल सोडून आहे ना इथे 4चे इथे 4 स्टिच असे मिडल बरोबर आले. आता हे बघा किती प्रॉपर दिसतंय लीफ. आता इथे मी डायमंड लावणार आहे. हे झालेलं आहे. आजचा क्लास इथेच झालेला आहे. आपण पाहिले हे 5 प्रकार पानांचे. हे मुख्यतः आहे ना आरी वर्कमध्ये यूज केले जातात. ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना सिल्क थ्रेडचे
प्लस जरीचे पण आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. आता हा फक्त बेसिक आपलं चालू आहे. बेसिकमध्ये हे यूज होतं मीवाले. तर तुम्हाला आमचे आरीवर्कचे क्लासेस कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते कोणते टॉपिक शिकायचे असतील हेही आम्हाला सांगा. आमच्या चॅनेलला फॉलो केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा.